कायद्याचं अज्ञान हा सर्वात मोठा शत्रू आहे. निदान कायद्याचं शिक्षण किंवा कायदा समजण्याची बौद्धिक क्षमता असणं गरजेचं आहे आणि हे प्रत्येक नागरिकासाठी उपयुक्त आहे, फायद्याचं आहे. आणि राजकारणातील लोकांना, अडाणी अल्पशिक्षित लोकांना राजकारणातून बाहेर काढण्यासाठी आम समाजातील जनतेला हे कायद्याचं ज्ञान आवश्यक आहे. एक व्हिडिओ व्हायरल, हिंदी व्हिडिओ व्हायरल होत आहे. संसदेमध्ये एका महिला खासदाराने तडकाफडकी भाषण केलं कि ये देश का दुर्भाग्य है, अनपढ़ गवार लोगों को, अनपढ़ गवार नेताओं को IAS IPS अफसर को झुक के नमन करना पड़ता है. ये देश का दुर्भाग्य है. तो व्हिडिओ पूर्ण व्हायरल होत चालला आहे. त्याच्यासाठी त्या व्हिडिओ ऐकून काही अडाणी अल्पशिक्षित लोक राजकारणातून बाहेर येणार नाहीत, कारण त्यांचा प्रचारच तसा होत असतो. कारण त्यांचा प्रचार करतानाच हा माणूस सुखदुःखात सामील होईल. म्हणजे काय होईल, हा एखाद्याच्या लग्न समारंभात जाईल, आशीर्वाद वधूवरांना आशीर्वाद देईल, दहाव्याच्या कार्यक्रमात जाईल, श्रद्धांजली वाहील. अहो याच्यासाठी आमदार असतो का? आमदार कायदा बनवण्यासाठी असतो, आमदार पॉलिसी बनवण्यासाठी असतो, जनहिताचे कायदे बनवण्यासाठी असतो. आणि हा आमदार फक्त श्रद्धांजली वाहण्यात मग्न असेल तर याला म्हणतात वासरात लंगडी गाय शाही. आता यांना स्वतःहून ते बाहेर येणार नाही, कारण राजकारणात अडाणी असणं म्हणजे हे अभिमानाची गोष्ट मानतात, परंतु हे देश हिताचं नाही, समाज हिताचं नाही. म्हणून सैनिक समाज पार्टीने हा आम समाजातील सुशिक्षित जनतेला सावध केला आहे की यांना बाहेर काढायचं असेल तर क्वालिफाईड अँड इंटेलिजंट कायदे तज्ज्ञ आणि कायद्याचं ज्ञान समजून घेण्याची बौद्धिक कुवत असणाऱ्यांनाच आमदार, खासदार, मंत्री करणं गरजेचं आहे. आणि ते काम समाजाला करायचं आहे, समाजानेच ठरवायचं आहे. हा अनपढ अल्पशिक्षित गवार आहे, याला संसदेत विधानसभेत जाऊ द्यायचं नाही. हे समाजाने केलं तर आपोआप राजकारण स्वच्छ होईल. आपोआप राजकारणामध्ये कायदे तज्ज्ञांचा भरणा होईल, कायदा समजून घेण्याचा भरणा होईल. नाहीतर हे जातात आणि त्यांच्या पक्षाने व्हीप जारी केला म्हणजे बोट वर करतात, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही कशासाठी बोट वर करतात. त्याच्यामुळं फार समाजाचं नुकसान होत चाललं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन सुरू केलेलं आहे. आम समाजातील नागरिकांसाठी आहे, आम समाजातील सुशिक्षित नागरिकांसाठी आहे की तुम्ही पुढे होऊन हे क्रांती केली पाहिजे. फक्त सुशिक्षितांचा भरणा केला पाहिजे, तरच आणि तरच या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गनिमी कावा यशस्वी केला जाऊ शकतो. हे सर्व समाजाच्या जनतेच्या हातात आहे. म्हणून जनतेला हे आव्हान करण्यात येत आहे की अनपढ अल्पशिक्षितांना आमदार, खासदार होऊ देऊ नका, होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे चॅलेंज स्वीकारावं असे तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.